233 परळी विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघातून धनंजय मुंडे मंत्री, सध्याचे कॅबिनेट मंत्री, अन्न पुरवठा व नागरी मंत्री यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तर त्या अर्जामध्ये त्यांनी एक शपथपत्र अर्जामध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता, स्वतः, त्यांची पत्नी राजश्री मुंडे, त्यांच्या स्वतःच्या 3 मुली आणि करुणा मुंडेच्या एक मुलगा आणि एक मुलगी, या 5 मुलांचा उल्लेख केलेला होता. मात्र करुणा मुंडे याचं कुठं नाव शपथपत्रामध्ये दिलं नव्हतं. तसेच करुणा मुंडे यांच्या नावावर जे काही प्रॉपर्टी आहे, मुंबई, पुणे, त्याचा कुठं उल्लेख केला नव्हता. आणि कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की त्यांनी खरी माहिती अफिडेव्हिटमध्ये द्यायला पाहिजे उमेदवारी अर्जामध्ये. जर दिली नाही तर कलम 33 रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट त्यानुसार त्यांना शिक्षा होऊ 6 महिन्याची शिक्षेची तरतूद आहे. आणि 125 खाली की त्यांना, ज्याला कोणी अग्रीड पर्सन आहे, तो JMFCच्या कोर्टामध्ये दाद मागू शकतो, एक तक्रार दाखल करून. त्यानुसार करुणा मुंडे यांच्या वतीनं मी ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांनी ऑनलाईन तक्रार केली होती. नंतर 5/2ला ओरिजिनल कागदपत्र दाखल केले. त्यानुसार कोर्टाने 7/2/2025 रोजी हे इश्यू प्रोसेसची ऑर्डर केली आणि पुढील सुनावणी 24/2/2025 रोजी परळीच्या न्यायालयात ठेवलेली आहे. मॅडम, कारणामुळं आणखी या प्रकरणात 6 महिने शिक्षा होऊ शकते आणि या प्रकरणामध्ये दुसरा पुराव्याची काही गरज नाही. कारण जो शपथपत्र दिले त्याच्यामध्ये करेक्ट माहिती देणं कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्यांना स्वतः हजर राहावं लागतं. ह्या फौजदारी केस असल्यामुळे त्यांना स्वतः हजर राहून जामीन करून घ्यावा लागणार आहे. आता कधी 24/2ला परळीच्या कोर्टात. परळीचं कोर्ट आहे जे तालुका शेजार नाही, तालुका तर काय दिवाणी व फौजदारी न्यायालय. तिथे हजर राहायचं. म्हणजे मालमत्तेची माहिती लपवली आणि स्वतः किती पत्नी आणि मुलं, आता ज्या पत्नीकडून मुलं झाली त्यांचं नाव डिस्क्लोज करणं महत्वाचं आहे. आपलं नाव ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे. मी हायकोर्टात प्रॅक्टिस करतोय 20 वर्षावर. मी निवडणूक याचिका दाखल केलेली आहे.